हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी। आज आपण CTETचा 2021चा मराठी विषयाचा पेपर सोडवून घेणार आहोत। मराठी पेपर 1 मराठी भाषा पेपर 1 साठी ज्यांनी हा विषय निवडलेला असेल त्यांच्यासाठीची ही प्रश्नपत्रिका आहे। आणि जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक विषयाचे 30 प्रश्न CTET मध्ये असतात, त्याप्रमाणे मराठी विषयाचे देखील 30 प्रश्न याच्यात असणार आहेत। तेव्हा सुरुवात करूया। यामध्ये बघा इथे सूचना दिलेली, परीक्षार्थींनी भाषा 1चा पर्याय मराठी हा निवडला असेल तरच त्यांनी भाग 4 मधील प्रश्न क्रमांक 91 ते 120 यांची उत्तरं द्यायची आहेत। आणि यातील प्रश्न क्रमांक 91 ते 99 जे असणार आहेत तर हे उतार्यावर आधारित प्रश्न आहेत। CTET मध्ये मराठी विषय हा अतिशय सोपा जाणार आहे आपल्या सर्वांसाठी, आपण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्या सगळ्यांसाठी, कारण मराठी आपली मातृभाषा आहे आणि यातील जे उतार्यावर आधारित प्रश्न असतात तर आपण ते बहुतांश छान पद्धतीने सोडवू शकतो। आणि उतार्यावर एकूण इथे 91 पासून ते 99 पर्यंतचे एकूण 9 प्रश्न दिलेले आहेत। याचप्रमाणे पुढचे 100 प्रश्न क्रमांक 100 पासूनचे पुढचे जे प्रश्न आहेत 100 पासून 105 पर्यंतचे एकूण 6 प्रश्न हे कवितेवर आधारित असतात। आणि जर आपण बघू शकता एक अतिशय सोपं आपलं जे समूहगीत इथं आहे जे आपण नेहमी म्हणत असतो त्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत। त्यामुळे हे प्रश्न क्रमांक 90 पासून ते 105 पर्यंतचे 15 प्रश्न जे आहेत ते आपण आपल्यातील बहुतांश जण अगदी सोप्या पद्धतीने आपण ते सोडवू शकत आहोत। आपण त्याच्या पुढचे जे प्रश्न आहेत व्याकरणावर आधारित ते यामध्ये घेणार आहोत। प्रश्न क्रमांक 106, प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि डॅश प्रकारचे व्याकरण असते तर प्रत्येक भाषेचे नियमबद्ध स्वतःचे आणि नियमबद्ध असे व्याकरण असते। प्रत्येक भाषेत व्याकरणाचे स्पेसिफिक असे नियम असतात आणि त्या नियमांनुसारच व्याकरणाच्या कृती या घडत असतात किंवा त्या नियमानुसारच वाक्यामध्ये किंवा शब्दांमध्ये किंवा एकूणच भाषेमध्ये व्याकरण हे वापरले जात असते। प्रश्न क्रमांक 107, त्रिभाषा सूत्रात तिसरी भाषा म्हणजे तर ही असते पर्याय क्रमांक 3 अहिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा। प्रश्न क्रमांक 108, मुली वाचवा आणि मुली शिकवा या संबंधीचा एक तक्ता शिक्षिका भिंतीवर लावते। ती मुलांना तक्ता नीट पाहण्यास आणि त्यावर एक लहानसा परिच्छेद लिहिण्यास सांगते। येथे शिक्षिकेने वापरलेला तक्ता म्हणजे तर इथे शिक्षिकेने वापरलेला तक्ता ही अधिकृत अध्यापन सामग्री असते, पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 109, ओघवता फ्लुएन्सी म्हणजे काय तर फ्लुएन्सी म्हणजे पर्याय क्रमांक 4 बोलणे, वाचणे आणि लिहिणे यातून स्वतःला समाधानकारकपणे व्यक्त करणे होय। प्रश्न क्रमांक 110, वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धती यावर भर देते तर वाचनाच्या ऊर्ध्वगामी पद्धतीमध्ये प्रथमतः ध्वनी, त्यानंतर अक्षर म्हणजे ए, नंतर ई असा कोणता ऑप्शन आहे, पर्याय क्रमांक सी AEBDC म्हणजे ध्वनी, नंतर अक्षर, शब्दांश, शब्द आणि वाक्य या क्रमाने पर्याय क्रमांक सी। प्रश्न क्रमांक 111, भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सामाजिक अन्योन्यक्रिया सिद्धांतावर आधारित आहे। सामाजिक अन्योन्यक्रिया सिद्धांतावर आधारित पर्यायांवरून आपण जाऊया। भाषा शिकणाऱ्यांना तुलनेत अधिक क्लिष्ट पातळीवरून घेऊन जाणे हे कदापि योग्य असू शकत नाही। कोणत्याही विषय शिकवत असताना क्लिष्टतेकडे नेणे हा पर्याय कधीही योग्य ठरणार नाही, सकारात्मक नाही, त्यामुळे आपण त्याला पहिलेच एलिमिनेट करूया। पर्याय क्रमांक 2, अभ्यासक्रमाला व्यापून टाकणाऱ्या भाषेचा आधार घेऊन शिक्षणावर भर दिला तर भाषा शिकता येते। अनुकरण आणि प्रबलीकरण करण्याची संधी दिली तर भाषा शिकता येते, पर्याय क्रमांक 3 देखील योग्य आहे। परंतु आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेले सामाजिक अन्योन्यक्रिया म्हणजे इतरांशी समाजातील इतर घटकांशी संबंध येईल अशी, तर भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी मिळाली पाहिजे, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 112, पूर्वकथन ही एक उपक्षमता आहे, याचा संबंध कोणाशी आहे तर याचा वाचन करणे याच्याशी संबंध आहे, पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 113, जेव्हा विद्यार्थी उत्तम रोजगार मिळण्यासाठी म्हणून भाषा शिकतात तेव्हा त्यांची भाषा शिकण्याची प्रेरणा ही बाह्य प्रेरणा असते
रोजगाराच्या अपेक्षेने ते भाषा शिकत असतात, म्हणून ही बाह्य प्रेरणा असते. आणि आंतरिक प्रेरणेमध्ये स्वतःची इच्छा होणे, स्वतःला आवड असणे आणि म्हणून मनापासून ती कृती करणे हे आंतरिक प्रेरणेत घडते. तर एखादं प्रलोभन दाखवणे किंवा हे केल्यामुळे, हे शिक्षण घेतल्यामुळे तुम्हाला चांगली नोकरी मिळेल, चांगली संधी मिळेल, तर ही बाह्य प्रेरणा असते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 114. प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी डॅश हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. तर भाषा शिकण्यासाठी चर्चा हा अत्यंत प्रभावी असा घटक असतो. पर्याय क्रमांक 3. समावेशी वर्गात शिकवताना भाषा शिक्षकाने काय करावे? हुशार विद्यार्थ्यांना बेताच्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यास सांगावे नाही. वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे. अगदी बरोबर. समावेशी वर्गात शिकताना भाषा शिक्षकाने वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करायची आणि सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन भाषा शिकवायची असते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 116. भाषा निपुणतेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे? तर भाषा निपुणतेच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची बाब जी असणार आहे आपल्या पर्यायांपैकी ती म्हणजे अचूकता आणि ओघ, फ्लुएन्सी आणि ॲक्युरेसी विकसित करणे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 117. एक प्रभावी भाषा शिक्षकाने काय करावे? स्वतः बोलण्यात जादा वेळ घेणे नाही. विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे. अगदी बरोबर. भाषा शिकण्याची किंवा शिकवण्याचा हा अतिशय योग्य मार्ग ठरेल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 118. मुद्रित समृद्ध वातावरण हे कोणत्या 2 बाबींचा समावेशी भाग आहे? तर पर्याय क्रमांक सी, साक्षरता आणि भाषा हे याचं अचूक उत्तर येईल. क्रमांक 19. बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे आणि साध्य हे उद्दिष्ट प्राप्त करून घेणं हे असणार आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 120. तुमच्या वर्गात अंकित हा दृष्टिबाधित विद्यार्थी आहे. एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल? तर अंकितला विविध कार्यतक्त्यांवर भर दिला जाईल किंवा शिकवताना वेगवेगळ्या प्रकारच्या दृश्यफिती वापरणार. आता दृष्टिबाधित विद्यार्थी त्यामुळे दृश्यफितींचा उपयोग होणार नाही, कार्यतक्त्यांचा उपयोग होणार नाही, हावभाव अंगविन्यास करणे याचा उपयोग होणार नाही. तर स्वरशैलीसह बोलणे व स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर करणे. पर्याय क्रमांक 4 हा उपयुक्त ठरेल आणि तेच आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तरही येईल. दॅट्स इट फॉर टुडे. आज आपण 2021च्या CTET परीक्षेतील मराठी व्याकरणावर आधारित जे प्रश्न येतात ते पाहिलेले आहेत. जर आपण लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहिला असेल तर एक बाब आपल्या निश्चितपणे निदर्शनास आली असेल, ती म्हणजे CTETमध्ये उपयोजनात्मक प्रश्न मोठ्या प्रमाणावर विचारले जातात. ह्या प्रश्नपत्रिके देखील व्याकरण प्लस उपयोजन यावर भर दिलेला आपल्याला दिसून येतो. तेव्हा त्या प्रकारच्या प्रश्न सोडवण्याचा अधिकाधिक सराव करा आणि मागील उपलब्ध असलेल्या सर्व प्रश्नपत्रिका निदान एकदा तरी निश्चितपणे सोडवा, ज्याचा तुम्हाला CTETच्या 2026चा जो पेपर असणार आहे त्यामध्ये निश्चितपणे फायदा होईल. दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, ज्यांना आवश्यकता आहे अशांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.